गाडी बॅक फायर मारायला लागली टनल मध्ये बघा केवढी गर्दी. डॉमिनर तर बिंदाच चालली. डॉमिनरचा काही विषय नाही. हे यार महेश बंद कर गाडी. चिक्कल चिक्कल तर बराच झाला असणार. आई ग चिक्कल झालाय का काय झालंय. बाबा 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 पहिल्यांदा एवढी गाडी मळली. काय खरं नाही. गाईज तुम्हाला माहिती का मी कुठे आहे आता. मी कुठे माहिती नाही. मला पण माहिती नाही. आता लोकेशन वरती जाऊन थांबले. पाऊस थोडा थोडा पडतोय वरती. त्या साईडला मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. अरे तिकडे नाही रे इथून असं का. ए थांब कशी नको घेऊ म्हणतोय. अरे ह्यांना राव सांगतोय मी मग बसून एक करतात एक ऐकत नाही रे. खरं नाही ऐकत. थांब मी काढतो. इकडे गाडी नाही घ्यायची अशी वर घे. मग कशी सांगितलं तुला. इकडे कशाला आला. हे इकडे तू. अरे हे बघ हा रस्ता आहे ते सोड. तू गाडी इकडे खाली घे. मी सांगतो मी घेतो गाडी. तू गाडी फक्त खाली घे. ते ठेव आणि गाडी घे. न्यूट्रल करा. अशी सर्व न्यूट्रल करा आधी. एक गिअर पहिला गिअर मध्ये. हा काय नाव तुझं. नाव काय आहे. आतिश. आदिश कुठं राहतो. आवडली गाडी. गाईज आयुष्यामध्ये आहे ना शोधलं की सापडतं म्हणतात ना. घ्या सापडलंय. विषय झालाय हार्ड. नदीकडे जाण्याचा रोड भेटलाय. वातावरण पण झालंय चिल. बच्ची की दिल में खच्ची. कैमरा निकाले जाए फोटोशूट किया जाए. हेलो हाउ आर यू. भाई शांती घे. हा ना शांती घे बाबा. नको टेन्शन घेऊ. आम्ही ते तर मारायला आलो होतं. प्रतापगडचा पायथ्याशी खाणे. दिस इज माय ड्रीम बाईक गाईज. मी कधी याला ड्रीम बघितलं होतं ना. लय जुनी गोष्ट आहे. कधी ना कधी जर अचीव करतो तसा विषय झाला. केलं फायनली अचीव. गाईज लीन बघायची का. आईच्या गावात इथपर्यंत लीन केली मी गाडी. लिनिंग आज झाली काय म्हणजे रस्ते आपल्याला चांगले भेटले तसे. सकाळी 5:30 वाजेपर्यंत काहीतरी चालू होतं. चलो ठीक आहे. दॅट्स अ डिफरंट पार्ट. वी गॉट रेडी ॲक्च्युली. सकाळचे 9 वाजलेत आणि आपण चाललो राईडला. कार्यकर्ता आलेला आहे.
कार्यकर्ता पुढे. आलाय. कार्यकर्ता निघायचं होतं 7 वाजता. कार्यकर्ता निघाला किती वाजता? 9 वाजता. 9 वाजता जायचंय कुणी ते बोललेलं असू दे, पण सुरुवातीला. माझा पहिला कॉल तुला किती वाजता आहे ते बघ ना. बरं चल ठीक आहे. कुठे आहे तो? तिकडे गाडी कुठे आहे? घे ना त्याला, पण गाडी तिकडे युवराजच्या घरी आहे. घेऊन येऊ, आपल्याला इकडनंच निघावं लागेल ना बाहेर. हा हा, मग चल ना. इथंच लावणार होतो पण काल तिकडे लावली, म्हटलं विषय झाला. गाईज पार्किंग मध्ये आता कसा साऊंड येतोय बघा. नाही तेवढा आला. गाईज 9 वाजून गेले का, 9:15 झालेत आणि राईडला जायचं होतं. सकाळी 7ला जायचं होतं बोलत होतो मी, पण काय माहिती रात्री जागरण गोंधळ असल्यामुळे ना झोपायलाच सकाळी 5 वाजले, तर 7ला काय जाणार नाही का, असा विषय झाला. ऑटो कट आहे ना? ऑटो कट आहे, ऑटो कट. नाही 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 गाई, आता आहे ना कॅमेरा ऑनच नव्हता यार. मला मी आहे ना भारी स्ट्रेच भेटला होता. 110 पर्यंत पोहोचलो होतो. मस्त स्ट्रेच भेटला. बाय द वे सुशील डॉमिनर चालवतोय, त्याच्यासोबत मंगेश पण आहे. त्याचा मेवना आय थिंक, मला ते एवढे रिलेशन वगैरे माहिती नाही ना. बाय द वे आपण पोहोचलो आता संगमवाडीच्या पण पुढे. आपण चाललो कात्रजच्या इकडे चाललो आपण, म्हणजे ना कात्रजचा बोगदा आहे ना, त्या बोगद्याच्या पण आपण आहे ना थोडंसं बोगद्यामध्ये आपल्याला एन्जॉय करायला, बोगद्यात आपल्याला हिचा आवाज ऐकायला चाललोय. आणि बाय द वे त्याच ठिकाणी एक आहे ना लोकेशन पण आहे. ॲक्च्युली 2-3 लोकेशन आहेत. मी काल गुगलवरती आहे ना मॅपवरती बघत होतो. आता तिथं गेल्यानंतर कळेल की ते लोकेशन कसे आहे. ऑल्दो मॅप्समध्ये तर मला चांगलं दाखवलं, बट लेट सी कसा विषय आहे कसा नाही आहे. नाही उठले नाही उठले बघ, तर उडवत होतो. संचितीपर्यंत तर आलोय आता आपण. अर्धा रोड आणि वाजले 10. म्हणजे काय चाललंय मलाच कळणं झालं. हे राईड नाही चाललंय, आपला टाइमपास चाललंय. जागरण गोंधळ असल्यामुळे ना सगळा सीन झाला असा उलटा सुलटा, बट दॅट्स ओके. शूट करायचं ठरवलं होतं, मग काय टाइम काय आणि गाडी चालवायसाठी जर मग ऊन पण काय बघायचं. बिंदास कल्टी.com. हायवेने जर गेलं ना तर आपल्याला इकडं घुसायची गरज नाही मग ट्रॅफिक मध्ये, पण कोथरूड वरनं सरळ बाहेर पडूया मग. चल, वेगळा रोडचा एक्सपिरियन्स. कसं मेन हायवेने गेल्यानंतर ना सिटी मध्ये आहे ना तिकडं कात्रजला जायची गरज नाही. स्वारगेट कात्रज हे सगळं करत बसायची गरज नाही. मेन म्हणजे कोथरूड वर नाही ना हायवे आपल्याला आता माहिती तर 4 किलोमीटरच्या आसपास असावा. घसा कोरडा झालाय राव, पाणी नाही घेतलं सोबत. मला एक गोष्ट कळत नाही, व्हॉइस रेकॉर्ड होतोय का नाही होते ते एक मोठं टेन्शन आले. कारण जस्ट आता मी आहे ना मोबाईलचं कनेक्टर यूज करून बघितलं तर ते कनेक्ट होत नव्हतं माईक सोबत. ऑल्दो आय डोंट हॅव एनी आयडिया अबाउट दॅट की का नव्हतं करेक्ट, कारण बराच वेळ ते विषय असल्यामुळे तसं होत असेल. हा रोड मला येण्याला आवडतो, बोगदावाला रोड. झाडांचा बोगदा आहे नाही का सरळ, त्याच्यामुळं. बाय द वे गाईज आपण FC रोडच्या ऑलमोस्ट जवळपास आलोय. कोथरूडवरनं आपल्याला जायचं ठरलंय हायवेने, कारण कसं हायवे भेटेल आपल्याला लवकर त्या रोडने. हा रोड ऑल्दो आहे ना सरळ सरळ बाहेरच पडतो आणि आपल्याला जो बोगदा एक्सपेक्टिंग आहे ना तो त्या बोगद्यामध्ये डायरेक्ट. मी तर कात्रजच्या बोगद्यामधनं जायचं म्हटलं होतं, कात्रजचा जुना बोगदा. बट ठीक आहे, आता कात्रजच्या डायरेक्ट नवीन बोगद्यात, म्हणजे नवीन नाही आता नवीन बोगदा पण लय जुना झालाय, बट तरी त्याला नवीन बोगदा म्हणतात. आणि बाय द वे अजून एक त्याच्या आहे ना संगतीने रोड बनतोय. बाय द वे चलो गाईज, मला आहे ना हे एकदा चेक करायला लागणार व्हॉइसचं काय विषय आहे, त्याशिवाय मला मग व्हिडिओ बनवण्यामध्ये मजा येणार नाही. आता थोडंसं डोक्यामध्ये तेच चाललंय ना, तर चलो ठीक आहे, बाय. चल होतोय रेकॉर्ड. आता डायरेक्ट बोगद्याच्या पलीकडे थांबायचं. तिथं नाही, आता डायरेक्ट हायवे. हा हायवे आला आता, ते नाही येणार, कात्रजचं चौक नाही येणार आता. हा डायरेक्ट बोगदा. आपण गेलो होतो राईडला, तो रोड आहे आता. येऊ
हा चल तू घे, तुला जसे शॉर्ट पाहिजे तसे. हा फक्त नीट घे, शॉर्ट नाही भेटला तरी चालेल पण नीट. 101 ला पोचले गाईस टेम्परेचर. डॉमिनर काही इश्यू करतीये का काय कळत नाही. सुशीलला सध्या यूज टू नाही म्हणून, म्हणजे त्याकडनं गाडी आहे ना बंद पडतीये सारखी आणि चालू नाही. म्हणजे गिअर न्यूट्रल वरती चालू होती ती गाडी फक्त त्या सेन्सर मुळे. चलो लेट्स एन्जॉय द राईड गाईज. तसे न ऑल द ह्या रोड्सला गाडी पळवता येत नाही आणि पळवायचा विषय नाहीच आहे, कारण ट्रॅफिक एवढं जास्त आहे ना की नाही होऊन जात. घ्या किती आहे मेन हायवेला ट्रॅफिक आहे 40-45चा स्पीड, त्यामध्ये पण ब्रेकिंग 30ला आलो 35ला आलो. हे असं आहे. घे 25 23 20. हे असे तर आपले हायवे आहेत. ह्या गोष्टींकडे हे लोक मेन लक्ष नाही देणार, यांचं लक्ष असणार दुसरीकडे. आता बोलायला लय काय काय बोललो असतो, बोलायला लय गोष्टी आहेत पण सगळ्यांना माहिती आहे कोणी काय बोलत नाही, कारण पावर ज्यांच्याकडे आहे ना त्यांचा विषय होतो, परत समोरच्याला दाबला जातो ना. कसं आहे सगळं, ज्याची सत्ता त्याची वक्ता, तो जे बोलेल तेच खरं आहे ना. मला तर वाटतं आपल्या देशामध्ये आहे ना लय गोष्टींची चेंजेस करायची गरज आहे. करणार कोण आहे का नाही, इनिशिएट कुणाला तरी घ्यायला पाहिजे ना, पण घेणार नाही ना कोण. मला जर चान्स भेटला तर मी घेईल, पण विषय असा आहे की झालं पाहिजे. पब्लिक सपोर्ट तेवढा भेटणं लय जास्त इम्पॉर्टंट आहे. जेवढा पब्लिकचं कर्तव्य आहे ना तेवढं पब्लिक पण नाही करत बघायला गेलं तर. आपण पॉलिटिक्स कडनं तर काय अपेक्षा करणार, आणि अपेक्षा जरी केली तरी त्या लोकांना काय, मग हे रस्ते तर हायवे मेन नीट होत नाही तर आपण पुणे सिटी म्हणा किंवा कुठल्या पण एनी अदर सिटी मधनं काय अपेक्षा ठेवू शकतो ना. हे बघा की रस्ते कसे खड्डेवाले, नाही अपेक्षा ठेवू शकत आपण. मेन म्हणजे हायवेला असे आहे ना कनेक्टिंग नाही सीन पाहिजे. चल हे जुने एकदम गोष्टी आहेत म्हणा या हायवेच्या की जे सिटीला कनेक्ट आहेत असे. हे काय गाड्या अशा थांबल्यात कंटिन्यू, ह्याला काय अर्थ नाहीये. जाऊ दे, हे तर होतच राहणार आहे. ह्यांच्याशी बोलून ह्या गोष्टीवरती बोलून काही फायदा नाहीये. बच्ची की दिल में खच्ची आपण व्हायला लागलोय आता बोर. आता जरा इंटरेस्टिंग पार्ट चालू करायला पाहिजे राईडचा. थोडासा आहे ना असा एन्जॉय झाला पाहिजे ना, फन मस्ती धमाल. चला आपण दुसऱ्या मोड मध्ये घेर चेंज करूया. जो टॉपिक होता तो चेंज केला. आता आपल्या समोर आहे ना व्हाईट थार आहे. ती व्हाईट थार म्हणजे आपलं मनातलं पांढरं प्रेम आहे. आता पांढरं प्रेम काय असतं काय पण बोलायला लागले ना भाई. सुकून मिलता है रे इसको चलाने में, उसको देखने में. डॉमिनर मागे बाय द वे आपण जर आतल्या लोडने आलो असतो ना तर इकडनं मधनं गेलो असतो, बट दॅट्स ओके, नो वरीज. हिला बघा कशी दिसतीये, ब्युटी, व्हाईट ब्युटी अँड आय हॅव ब्लॅक अँड ग्रे ब्युटी. किती दिवसांनी यार गाडी चालवतो असं झालंय. म्हणजे मी गावाला जायच्या आदल्या दिवशी ना, म्हणजे शूटला गेलो होतो ना त्या टायमिंगला गाडी चालवली, त्याच्यानंतर डायरेक्ट आजच चालवते. काल ऑल द थोडीशी पार्किंगच्या इश्यूमुळे थोडी चालवली होती, बट त्याला काही गाडी चालवलं नाही म्हणत. आणि बाय द वे हे काही छोट्या मोठ्या ज्या राईड चालल्यात ना आता, त्याचं रिझन असं आहे की मोठे राईड वगैरे लवकरच होणार आहे, पण सध्या कसं जरा छोट्या मोठ्या गोष्टींची टेस्टिंग पण चालू आहे असं म्हणायला लागेल. आता काय नाही त्या गोष्टी सरप्राईजच राहू दे. उगाच सगळ्या गोष्टी सांगण्यामध्ये अर्थ नाही. जेव्हा करेल ना तेव्हा दाखवणारच ना नक्की, पण जेव्हा जोपर्यंत काय होत नाही ना तोपर्यंत एकदम शांती. बच्ची के दिल में चिलबुली पांडे. निवांत जायचं, निवांत यायचं. 60-70 75-77 78 80ला पोच नाही.
79, 82-83. व्हेरी गुड. आणि बाय द वे फर्स्ट टाइम मी ह्या रोडला गाडी काढली हायवेला. मी लय टायमिंग पासून विचार करायचो नाही की ह्या रोडला हायवेला जाऊ. आता आमच्या सुरुवातीला इथे ना इथून आम्ही गेलो होतो. म्हणजे एक R15 काय यार त्याचं नाव मला नाव नाही लक्षात राहत काय, म्हणजे माहिती आहे पण आता माझ्या लक्षात येणं झाले. त्यांनी R15 बनवली होती, भारी बनवली होती, म्हणजे मॉडिफाय केली होती, पूर्ण कस्टम बनवली होती. पण एक नंबर. त्या गाडीचा व्हिडिओ आहे ना माझ्या चॅनलवरती पण आहे. जवळ आता त्याला 2 वर्ष झाला असेल, 2-2.5 वर्ष झाला असेल नक्कीच. पाचच मिनिटात आहे ना हायवे होते. 5 मिनिटं पण नाही. मेन म्हणजे आता आलोय आपण, हायवेच आलाय हा. हे बघा एक लोकेशन भारी वाटतं आपल्या पुण्याला टचून आहे. भाई श्रीमान लेजन भेटला पाहिजे असं चालता बोलता राईड करत नाही का. ZX 800 माझी अजून कोणी असेल सोबत मजा येईल ना सोबत राईड करायला. श्रीमान भाऊ खरंच राव, भेटा राव कधीतरी, करूया आपण सोबत राईड. हे असे खेटून का घालतात काय माहिती यार. अर्धी गाडी तिकडे बसेल, स्वतः गाडी चालवतो ना त्याच्यापेक्षा दुसरा गाडी कशी चालवतो याची भीती वाटते माहिती का. केवढी खेटून टाकली बघितलं ना. लोकांना कट बीट मारायला मज्जा येते. आता बघा या ट्रक मुळे गाड्या स्लो, यांच्या मागे होणार 225 ट्रॅफिक. अरे सुशील कुठं राहिला. सुशील काय विषय आता या सुशीलचा. आयला लांब पर्यंत दिसत नाही. थांबला का काय कुठं. मी इथं थांबतो जरा, वाट बघतो त्याची. कसं आहे राईडला सोबत आलोय तर सगळ्यांना सोबत घेऊनच जायचं. चल 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 चल. आला भाऊ, ट्रॅफिक मध्येच नक्की अडकला असणार आहे. आईच बोगदावाले लोकेशन आले. Tunnel ahead 1 kilometer. गाइस कॅमेरा वाले ने रोलिंग आपल्या कात्रजचा न्यू टनल आहे. न्यू टनल म्हणजे ओल्ड झाला आता ह्यो. गाडी बॅक फायर मारायला लागली. टनल मध्ये बघा केवढी गर्दी. मला लाईट टायमिंग करायचं होतं.
गाडी गरम झाली. अरे माझ्या पणमध्ये काढकी. भाई साहब काय आवाज काढतीये रो, खतरनाक आवाज काढतीये भाई. अख्खे रोड जर असे टनल वगैरे असते ना, लांब लांब पर्यंत असे 8-8, 10-10 किलोमीटरचे टनल असते तर काय मजा आली असती. आईच्या गावात धिंगाणा झाला असता की नुसता. हा आहे ना असे रोड आहेत की 8-8, 10-10 किलोमीटर. अटल टनल भरपूर मोठा आहे ना, मला वाटतं 10 किलोमीटरचा तर असेलच नक्कीच अटल टनल. पण आता अटल टनल काय जवळ नाही भाई, तो जवळजवळ असेल 1000-1200-1500 किलोमीटरच्या आसपास. म्हणजे मनाली, रोहतांग त्या साईडला जाण्यासाठी तो टनल लागतो. लय लांबची गोष्ट आहे, त्या ठिकाणी जायला टाइम तर लागणारच भरपूर आहे का नाही. विषय असा आहे भाई. बच्ची की दिल में कच्ची इकडनं वरती जाण्यासाठी एक आहे. बघूया आता इकडनं जायचंय का नाही जायचं. मला तर असं वाटतं इकडनंच जायला पाहिजे, कारण आता पुढं काय करायचं. नाश्ता करायला थांबूया एका ठिकाणी, कारण नाश्ता पण नाही केला. 10:30 वाजलेत ना आता. भाई एनर्जी काय आली माझ्यामध्ये, बडबड बडबड करायला लागलो खतरनाक. बघा आवाज ऐकलाय भाई साहब, दिस इज कॉल फन. एक अजून लोकेशन आहे ते पाण्याच्या ठिकाणचं आहे, मला माहिती आहे. पण ते आय थिंक लांब आहे थोडं म्हणजे जरा थोडं जास्त लांब आहे. आय थिंक इथून 20-25 किलोमीटर असेल. तर मेन म्हणजे आपल्याला आहे ना शूट करायचं. शूट करण्यासाठी जे लोकेशन्स बघतोय ना आता, ते जरासं डोंगर पठार वगैरे असं पाहिजे, जिकडं गवतं वगैरे नाही काय. लोणावळ्याला गेलो होतो त्या टाईप मध्येच पाहिजे. तसं असेल तर कसं जरा शूट करायला अजून मजा येईल नाही का. नाहीतर बघूया, चला जसं लोकेशन भेटेल तशा ठिकाणी तर थांबता येईलच. ऑल दो चलते चलेंगे, नाश्ता करेंगे. थोडी ऍसिडिटी सारखं पण फील व्हायला लागलं यार. हे झोपेचं आहे ना, काही ना काहीतरी सीन होतच राहतात माझ्यासोबत. म्हणजे झोप न होण्यासाठी आहे ना खूप रिझन्स आहेत, खूप जास्त. शिंदेवाडी आयला मी इकडं कुठेतरी एक राम मंदिर बघितलं होतं आता, जेव्हा मी गावावरनं रिटर्न येत होतो ना त्या टायमिंगला. आता कशी शांत झाली बघा, एकदम 60ला शांत. मी असे ह्याच्यासाठी चालवतोय कारण मला फक्त ते चेक करायचं की टेम्परेचर डाऊन होतंय का नाही. 99 वरती आहे, स्पीड 65चा पकडलाय. हा 98 वर तर आलं. जास्त कमी नाही येणार आय नो, कारण आता वाऱ्यामध्ये पण थोडीशी गरमी आहे. 97, 96, 95 पर्यंत जाईल, जास्त नाही जायचं. 95, 94 ला भी जाईल. नाही 94 नाही 95. हा 94 गेलाय भाई गेलाय. इसको फीलिंग नहीं है, तेरे को फीलिंग है. समझा जरा थोड़ा सा इसको समझा. मालूम क्या 7 बजे जाने का था हमको, ये 9 बजे तक सोया था बेड पे. ते पण उठलं. चलो मैं आता जरा थोड़ा सा फ्रेश होके. आई नो यू आर प्रेग्नेंट. चल ठीक आहे, याला जाऊन येऊ दे, तोपर्यंत आपण रिलॅक्स करूया. बेबी जॉनी जॉनी बेबी जॉनी. गाडी येणं जरा पण वॉश नाही केलेली, डायरेक्ट घेऊन आलोय. धूळ माती खात होती तशीच गाडी घेऊन आलोय. कारण काल ते कार्यक्रमामुळे दुसरीकडे उभी होती ना, तर म्हणजे तसं म्हणा सगळीकडे डस्ट वगैरे चालूच आहे, उडतच असते. बट चलो इट्स ओके, नो वरीज. ह्या सगळ्या मोठ्या छोट्या गोष्टी होतच असतात. बच्ची की दिल में खच्ची. झालं, आता मेन ठिकाणी जाऊया. अरे आऊ
एकतर गाडी आज वॉश नाहीये, डायरेक्ट निघलो आपण. चलो चलो गाईज निघूया आता इथून. लय वेळ टाइमपास झाला, पुढे जाऊया, 20-25 करूया. चलो बाय. हा एन्जॉय करूया जरा थोडासा. धिंगाणा करूया आज. लय दिवस झाला आपण एन्जॉय नाही केलेला. बोगद्यामध्ये मजा आली, पण तुला कसा एक्सपिरियन्स वाटला बोगद्यातला? हा अरे व्हिडिओ काढत होते बाकीच्या गाडीवरचे, हा तू ट्रकमधले बाईकवरचे व्हिडिओ काढत होते. हम्म. असं वाटलं की त्याला चालवाय बसवलं पाहिजे, तुम्ही माग बसायला पाहिजे. शूट कर रे. रिॲक्शन अशी माझा गॉगल राहिला घरी. अरे गाईज फायनली आपण एअरपोर्ट वरती आलोय. पण एअरपोर्ट वरती विषय असं झालाय, काम चालू आहे. आयला विषय असा आहे इथला की आपण आलोय प्लेनच्या सर्व्हिस सेंटरला, जे की सर्व्हिस सेंटर बी राहिलं नाही आता नीट. इथं वेगळा विषय आहे. आता काय विषय आहे काय नाही ना ते तुम्हाला दाखवलं असतं, पण इथं काम चालू आहे भाईसाब. पण एवढ्या गोष्टीसाठी यांनी डायरेक्ट छोटंसं क्राफ्टच घेऊन आला. छोटं म्हणजे छोटं नाही भाई, काय मोठे आहे. आतमधून काय बघायचं आता त्यात, डायनिंग बिनिंग. कारण इथं आता काय विषय चाललाय, हॉटेल बनवतं ते, आणि ह्याच्या आतमध्ये ते हॉटेलचा विषय. आणि मेन अट्रॅक्शन पॉईंट तर हे प्लेन आहे. आता त्या आतमध्ये तर इथून तसं जाता येणार नाहीये, पूर्ण प्रॉपर ह्याला सेटअप केलंय. इथं चाकांच्या जागी आहे ना त्याला ठेवलेले पूर्ण ते सिमेंटचे गोष्टी करून जे काय असेल ते असं सीन झालाय. तर माझ्याकडं माझं रॉकेट आहे आणि इथं समोर एक वेगळा. हा आहे ना, हे बंद पडलेला अबेंडेड विषय आहे, जे की याचं काहीच यूज नसणार आहे. अशा गोष्टी ते घेऊन गोळा करून फक्त तो ढाचा घेऊन आलेत, बस तेवढंच सीन आहे. अचानक दिसलं चालता चालता लेफ्ट साईडला, म्हटलं अरे भाई काय विषय ते तर बघाव. चलो काय देखते काय विषय, 25 झालं भाई, जेवढं शूट व्हायचं तेवढं झालंय. चल जाऊन दे विषय सोडून, काय एवढं खास आहे याच्यात नाही ना, जाऊया. काय आम्ही आहे ना इथं थांबलो आता गारवा मिसळ खायसाठी. मेनू कार्ड मध्ये चेक करूया काय विषय आहे. स्पेशलचा मिसळ पाहिजे आपल्याला, फिरी पावभाजी सिंगल. तू जे म्हणतोय ना ते विषय होणार नाही इथं, काय माहिती का? अरे मिसळ नॉनव्हेज नाहीच आहे. हा आता मी मच्छीचे फ्राईज बनवायला आणि इथं फिश टँक बघून आहे ना मच्छी फ्राय खायचं ठरवलं, विषय केला. आणि काहीच विषय असा आहे की अजून आम्ही ना शूटच्या लोकेशनला पोहोचलेलो नाही, कुठं जायचं काय माहितीच नाही, सगळं रॅन्डम ठरलं. बाय द वे फर्स्ट टाइम मंगेश आलाय नागपूरवर ना, ह्याचा साला आहे, ह्याचा साला हा आहे. तर या दोघांचा गाडी बिडी बघून ओके, म्हणजे गाडी बघायसाठी राईड करायची होती. आणि समोर जे आहे ना लोकेशन दिसतात आहे ना, म्हणजे डोंगर बिंगर, मी अशा डोंगरांवरती जायचा विषय करतो, कारण जरा शूट पण आहे ना भारी आलं पाहिजे नाही का, सावलीमध्ये पण विषय झाला पाहिजे, असं चाललंय सीन. गोप्रोची बॅटरी लावली आपण इथे चार्जिंगला, सामान इथं ठेवले, गाडी लावली समोर. ऐक ना काय काय खाण्यासाठी थोडेसे गेम घेतो आता यांचे, हा कार्यकर्ता आलाय. ऐक ना काय काय खाण्यासाठी तुम्ही म्हणजे आम्ही तो शांत बस रे. आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर ती थाली आम्हाला भेटू शकते ना, ज्या मग स्पेशल आहे ना आपला नाही 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 अजून एक थाळी आहे माझ्याकडे. ऐक ना हिंदी सांगा, आमला मराठी नहीं. हिंदी में क्या बता रहे हो? वो मच्छी का नाम क्या है? नहीं मालूम मेरे को मच्छी कौन सा है, क्योंकि अभी मेरे को ज़्यादा टाइम नहीं हुआ, 6 से 8 महीना हुआ है. तो एक काम करो ना, उस मच्छी का फ्राई बना के दिया ना. मजाक मत करो सर, आज भारी है. ठीक है चलो. स्पेशल मिसल कितने को है? स्पेशल मिसल कौन सा मिसल मांगता आपको? स्पेशल 140 है, दही मिसल 180 है. हाँ स्पेशल में क्या क्या आता है? गुलाब जामुन आता है, टाप आता है, मटकी आता है. गुलाब जामुन मेरे को अच्छा आपला से. एक साधा मिसल है, पर्सन वाटी आता है, कांदा नींबू आता है, 2 पाव है, एक दही. चलो भाई निघूया आता आपण. विषय झालेला आहे क्लिअर. कॅमेराची बॅटरी पण फुल्ली चार्ज झालेली आहे. गारवानी थोडासा विषय वेगळा झाला,
एक्सपेक्टेडचा उत्तर नाही भेटली, बट इट्स ओके. निघूया आता आपण. विषय आता असा झालाय की सडन लोकेशन चेंज करायचं चाललंय काय भाई रायडर बी बनवते, ब्लॉग बी बनवते वाटतं. ब्लॉग बनवते का नाही ते नाही माहिती. भाईची गाडी फुल्ली लोडेड, लॉंग ट्रिपला चाललाय वाटतं कुठंतरी, सोलो राईड करतोय. पहिले मला वाटलं स्वप्नीलच आहे, स्वप्नीलकडे पण हीच गाडी आहे ना. चलो मॅप लावलाय आपण, मॅप प्रमाणे जायचं आता, कारण इथनं जो रोड आहे तो थोडासा वेगळा पडतोय जो की आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळं मॅपनी आपण जायचंय. स्टार्ट करू का? पुढे गेलो स्टार्ट करतो, कारण रिलोकेट व्हायला त्याला परत टाइम लागेल. इथनं आपल्याला पलीकडच्या साईडला जायचंय. पण भाईकडे बघून जरासं बरं वाटलं मला. विषय एकदम खतरनाक करून ठेवलाय काय रे तू? भाईकडे गोप्रो नाही, वेगळा कुठला तरी कॅमेरा आहे. काय आम्ही आहे ना इथपर्यंत आलो होतो, फर्स्ट टोल नाक्यापर्यंत. नाश्ता वगैरे केला, निघालोय आता फायनली. पलीकडच्या रोडला जायचं. रोड क्रॉस करायला एवढी एकच जागा आहे, रोड क्रॉस करू. सिंहगडच्या पायथ्याची आहे ना ऍक्च्युली एक लोकेशन आहे, त्या लोकेशनला जायचंय शूट साठी. मी खूप टायमिंग पासून आहे ना बोलत होतो, त्या लोकेशनला जायचंय शूटला. जरा थंड थंड वाटलं माहिती का, गरमीने जीव गेला होता. मॅप 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 रे, मॅप चालू राहील ना. या मॅपमुळे ना मला थांबायला लागणार आहे आता परत. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, रस्ता पण भारी आहे, काय चांगलं आहे. आणि लोकेशन बघा, डोंगर डोंगर डोंगर, झाडं बिड. ज्या लोकेशनला चाललंय ना ते लोकेशन तर लय भारी आहे. अजून काहीतरी म्हणतोय. तर मित्रांनो घाट सेक्शन चालू झालंय, घाट सेक्शन. आणि लिनिंगचा टायमिंग आलाय. लिन फक्त गाड्या आणि रस्ता चांगला पाहिजे. वायझर ओपन ठेवूनच गाडी चालवतो आता. शेण बिन नसाय पाहिजे बाबा. शेणाचा विषय लय 25 असतो काय, कुठली पण गाडी असू दे. मग आंबे विकायला तिथं आंबे. काय सही आहे लोकेशन. इथं तर फोटो बांधताय, इथं तर फोटो बांधता आहे. हा सुशील कुठं मागे राहतो कधी कधी काय कळत नाही. काय जंगल एरिया मध्ये पोहोचलेलो आहे आपण. ऑलमोस्ट 4-1 किलोमीटर राहिलेलं आहे सिंहगड. आणि ह्या लोकेशनला फोटोज व्हिडिओज तर भारी येतील, बट सीन आणि रिस्क अशी आहे की गाड्या चढायला पण येतात असं आहे, ट्रक वगैरे. तर मी असं साईडला थांबून किंवा नाही का थोडंसं रिस्की एरिया आहे. म्हणजे ऑल्दो एवढ्या गाड्या नाही पळवत आहेत, पण आहे ना. बघा लोकेशन इथनं खालनं पूर्ण व्ह्यू दिसतोय. अजून एका भारी ठिकाणी जायचं आपल्याला. सुशील काय करतो मला तेच कळत नाही. काय झालं काय? हा थांबून ना कर. प्रतापगडच्या पायथ्याशी गाणे. हा काय सिंहगडवरनं खाली उतरतोय, वरती गेलोच नाही आम्ही सिंहगडला. सिंहगडच्या बॅक साईडला एक दुसरं लोकेशन आहे, तिकडे जायचा विचार चाललाय.
आजच्या गावात ब्लाइंड स्पॉटला थांबतोय. इथं शूट करूया. बरं ऐक मग मी असं आहे थोडं रिस्की, पण जर तसं काय वाटलं ना तू काय कर माहिती का, तू गाडी इथं लाव त्या कॉर्नरला थांब. म्हणजे कसं गाडी समोर नेते का बघ आणि तू इथनं असा शूट घे, म्हणजे लिनिंग वाला पण हे येईन पार्ट. मित्रांनो इथं तुम्हाला दाखवू का काय विषय चाललाय. विषय बघा, इथं 30चं स्पीड लिमिट आहे आणि या 30च्या स्पीड लिमिट सोबत आहे ना आम्ही 2-3 रीलसाठी ना कॉन्टेंट लय भारी भारी काढलं. तर इथं थांबून आहे ना व्हिडिओज तर खतरनाक घेतलं रीलसाठी, इंस्टाग्रामसाठी शूट केलं बऱ्यापैकी. आणि तुम्हाला सांगू का आता गाडी चालवता चालवता पेट्रोल सेव्ह कसं झालं पाहिजे, यु नो फ्युलचं कन्झम्पशन कमी कसं झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टीची तुम्हाला एक थोडीशी आणि छोटीशी ट्रिक सांगू का. ट्रिक मी कित्येक टायमिंग पासून असा विचार करत होतो, आता बोलता बोलता आठवलं तुमच्यासोबत, तेव्हा मी हा व्हिडिओ घ्यायचा म्हटलं. सर रीलसाठी नाही का. दिस इज माय ड्रीम बाईक गाईज. मी कधी आता ड्रीम बघितलं होतं ना, लय जुनी गोष्ट आहे. कधी ना कधी तर अचीव करतो तसा विषय झालाय. केलं फायनली अचीव. हे सुशील येड झाले, खरं येड झाले. असं फ्यूल वाचवायचंय. तुला माहिती का फ्यूल कसं सेव्ह करायचं. अरे गाडी चालूच नाही करायची, उताराला जाऊन द्यायची, फ्यूल सेव्ह. UK07 काय केलंय, गर्दी बोलवायचा विषय करायचा. खतरनाक गर्दी बोलवून करायचं सगळं. हा तसाच विषय. चावी बंद कर रे जर चालू नसेल करणार तर. नाही मी तर नाही करणार बाबा, असंच जाणार रे. सेव्ह पेट्रोल, ड्रिंक वॉटर. उतार रे, कशाला उगाच पेट्रोल साठी धिंगाणा करू. तुम्हाला माहिती गाईज 87ला पोचले का, 87ला. म्हणजे ना मागाशी पण गाडी अशीच मी शांततेत चालवत होतो ना, 87ला गाईज गाडीचं टेम्परेचर म्हणजे कमी 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 आलं. जसं जसं आपण हे करतोय ना जसं जसं कमी आलं. बाय द वे गाईज संडे आहे ना, तर अशा ठिकाणी खूप जास्त रश असतं ज्या ठिकाणी नाही का असं टुरिस्ट प्लेस वगैरे. गाईज लीन बघायची का, आईच्या गावात इथपर्यंत लीन केली आहे मी गाडी. लिनिंग आज झाली आहे काय, म्हणजे रस्ते आपल्याला चांगले भेटले तसे. गाडी चालवायसाठी रस्ता आहे ना, सिंहगडच्या इथून पुढचे रस्ते तर भारी आहेत. आता मोबाईलची काही गरज नाही इथं, मी काढतो. इकडचं लोकेशन पण भारी आहे, सावली पण झाली आहे, जेणेकरून की व्हिडिओ आहे ना भारी येतात अशा ह्याच्यामध्ये. काय म्हणजे ना क्वालिटी पण म्हणा, प्रत्येक गोष्ट म्हणा खतरनाक दिसते. आता थोडंसं सोशल व्हिडिओ काढतोय स्टँडिंगवाला. तो व्हिडिओ झाला की आपण पुढे जाऊया आणि लोकेशन बघूया आणि अशा ठिकाणी जाऊया की जेणेकरून आपल्याला खाली थांबून नाही खाली जाता येईल जरा. सुशील आणि म्यावना मोबाईल हे तिघे असे झालेत की लंपास झालेत. व्हिडिओ फोटोज बस एवढंच चाललंय त्यांचं. माझे बी व्हिडिओ तेवढे काढा नाही, म्यावण्याचे व्हिडिओ काढायला लागले. चल मी असे पेट्रोल वाचवत जातो जरा. हा उतर आहे ना, जाऊ शकते गाडी, जाऊन द्यायची भाई. मी तर जाऊन देतोय, काय विषय नाही. हाय का इथून रस्ता खाली जायला, म्हणजे मला जायचंय पाण्याच्या इथं. हिचं जात असेल रिसॉर्ट किंवा फार्म. पाणी पाहिजे मला, पाणी. गाईज लिनिंग मारायची मजा आहे ना वेगळीच यायला लागली का इथं. लिनिंग पण भारी बसती आहे, मौसम पण एक नंबर झालाय गाईज. एक नंबर गाईज. मला आहे ना अशा लोकेशनला जायचंय ना तिथं खाली की जेणेकरून आपलं शूट पण चांगलं झालं पाहिजे. कॅमेरा हा हे नंदम आले गाईज. इथं आहे ना बॉयज 2चं जे आयटम सॉन्ग आहे ना ते इथं आम्ही वरती शूट केलंय. इथंच आहे ना विंटेज कार सुद्धा आहे, जे कॅडलॅक टाईप आहेत ना. मला जर जायला भेटलं ना मी नक्की जाईल, पण मला नाही वाटत असं जाता येईल तिथं. पण जायला भेटलं तर नक्की जाईल.
रस्ते बघा काय भारी आहे. हवा भरपूर यायला लागली आता जोरात. पावसाचे थेंब चालू व्हायला लागलेत भाई. काय खरं नाही, हा रस्ता नक्कीच खाली जात असेल. बघूया, इथं थांबतो त्यांची वाट बघत आणि जातो. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. गाईज आयुष्यामध्ये आहे ना, शोधलं की सापडतं म्हणतात ना. घ्या, सापडलं. विषय झालाय हार्ड. नदीकडे जाण्याचा रोड भेटलाय. वातावरण पण झालंय चिल. बच्ची की दिल में खच्ची. आहा, ग्लव्स काढलेत जरा. थंड थंड. अर गाडी जाती का नाही? गाडी जाती का नाही? हे काय झालं? गाडी जाईन ना? मला वाटते चालत जा मग घे जरा पुढं. तू गाडी जाण्यासारखं आहे का बघ. हा नाही नाही तेच की बघून ये. पण मला असं वाटतं जाईन गाडी. टू व्हीलर आहे, बाईकला काय विषय तवा. अरे काय दिसतंय लोकेशन. प्रेमात पडल ह्याचं पण कोणी पण. हा तो गेला होता पण तिथनं जर असं मला ते खाली वाटलं, त्यामुळे तिकडनं म्हटलं नको. आता ती गाई वगैरे म्हशी थांबल्या तिथं जर आपण गेलो ना भाई, एक नंबर. नाही नाही गाडी तर आता नाही गेली तर आपणच जायचं. पण गाडी पण जर गेली तर भाई गाडी सोबत काय शूट होईल. ए खतरनाक खतरनाक ऍडव्हेंचर करायला मजा येते. बॅटरी किती राहिली? अरे बापरे. थांब आता नको काय घेऊ, पुढे गेल्यावरच घे. मला वाटते जाणार गाडी. चल जरा बघून येऊ आपण पण. गाई जरा आयुष्यामध्ये ना ऍडव्हेंचर करायचा विषय चालू आहे आता. ऍडव्हेंचर ह्याच्यासाठी कारण इथनं जरा पायवाट आहे. पायवाटीमधनं आपल्याला जायला लागणार सध्यासाठी. आणि एवढं सगळं चाललंय फोटोज काढायसाठी. नॉट ओनली फोटोजसाठी एवढं सगळं, पण आहे चांगलं आहे जरासं लोकेशन. समोर दिसतच आहे ना. न्यूट्रल आहे का? भाई साहेब मला नीट जाणं लय घाण गरजेचं आहे भाई. बेकार विषय. पाय खाली टेकवायला जागा नाही ना. लय कमी वाटे. लय घाण. हळूहळू जायला लागणार आहे मला. एकतर बॅलन्स करून, कारण पाय ठेवून ठेवून तर होणार नाही ते. आयला व्हिडिओ बघितलं लोक म्हणतील काय अड्याचा बाजार आहे. इथून आहे ना तिकडनं बाबा. गावात अवघड विषय. खरं सांगू का, जर पाऊस आला, पावसाने जर केला ना धिंगाणा, लय खरंच घाण धिंगाणा होणार. डॉमिनर तर बिंदास चालली. डॉमिनरचा काही विषय नाही. हे यार म्हैस बंद कर गाडी. काटे बिटे नसायला पाहिजे म्हणजे झालं. ओके.
भाई कुणी विचार पण नसेल केला आपण अशा लोकेशनला येऊन थांबतोय. हा रंगा तर बोंबलेल म्हणलं आमच्या सोबत राईड करायला तुला आईला. विषय असा झाला विषय निघायचा असा सीन आहे इथं. आता काय तुला सांगू. कॅमेरा निकाले जाय फोटोशूट किया जाय. हॅलो हाऊ आर यू. कशी बघते भाई शांती घ्या. हा ना शांती घे बाबा नको टेन्शन घेऊ. आम्ही इथलं ते तर मारायला आलो होतं. चलो काय मोबाईलवर शिफ्ट हो. कॅमेरा तर शिफ्ट होतो आता दोन्हीला चार्जिंग नाही तेवढं ना गोप्रोला ना मोबाईलला. गाईज तुम्हाला माहिती का मी कुठे आता. मी कुठे माहिती का तुम्हाला. मला पण माहिती नाही. अननोन लोकेशनवरती जाऊन थांबलोय मी. पाऊस थोडा थोडा पडतोय वरती ढग आहे. इथं साईडला मस्त व्ह्यू आहे आणि चिल मारतोय मी. मला अशा लोकेशनला कित्येक टाईमपासून यायचं तर रँडम असं ठरलं नाही की इकडं जायचं तिकडं जायचं. हा फक्त एक लोकेशन मी पहिले बघितलं होतं की विचार केला होता अशा ठिकाणी खाली कधीतरी पाण्याच्या ठिकाणी जाईल. फायनली आज खाली इथं आलो सुद्धा. मागे इथं आपला गाड्या पार्क केल्यात. गाडीसाठी लोकेशन हे असं आहे की विषय असं झाला इथं येण्यासारखं काहीच नव्हतं. म्हणजे रस्ता नाही आहे ना काय नाही आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही इथनं गाडी कशी घातली रानावानातून. ही गाय माझ्या सोबत चिल मारती म्हणजे ती चिल मारती मी तिच्यासोबत चिल मारते. ती थोडीशी लांब आहे. गाडीच्या आवाजाने थोडीशी पेटली होती पण गाडी त्याची बंद केली ती शांत झाली. तिला कळत नाही काय झालं काय नाही. काय तो हा नजारा आहे ना बघायला काय मजा येते माहिती का. म्हणजे बच्ची की दिल में खच्ची. एक नंबर यार एक नंबर. मस्त आता फोटोशूट झाले 4-5 फोटोज काढलेत मी माझे. बाकी आता त्याचं चालू आहे. सुचल्या आणि त्याचा तो साला आईच्या गावात वैताग दिलाय मला. काढ काढ आता काय कॅमेरा भिजन नको देऊ बाबा. कॅमेऱ्यावरती ते टाक कापड बिपड काहीतरी टाक. थांबे ह्याला पण आहे ना बंद करतो मी. आवाज येतो रे पाण्याचा भारी रिलॅक्स वाटतोय. सुशील ती वाटायला लागली. लव यू गॉड. एक तर आपल्याकडे विषय झालाय 25. पाऊस पण येतोय ऊन पण आहे. कॅमेरा ठेवला जागेमध्ये शूट थांबवलं जरा. आता विषय झाला आम्ही ह्या साईडने आलो होतो ना इकडनं तर इकडचा रस्ता पाण्यामुळे ना नाही जाता येणार. आता इकडनं जो रस्ता आहे हवाला तो मातीचा आहे. तो जरा बघायला लागेल कसा आहे काय तर आपल्याला कुठे न जाता येईल. आणि मोबाईलची बॅटरी पण आता ऑलमोस्ट ना खतम झाली. हा इथनं अशी जर गाडीवरती घेतली ना इथून असं जाऊ शकतोय ब्रो. बॅटला रस्ता काय इथनं गाडी फक्त इथं घ्यायची. हा एकच रस्ता आहे सरळ आणि डायरेक्ट इथून मग मेन रोडला. आम्ही एवढं आतून आलो होतो पण आता चलो ठीक आहे. काय तर आपल्याकडे आयफोन असल्यामुळे काय टेन्शन नाही. पण आयफोनचं पण विषय असं झालं की फोनला बॅटरी फारच 10-12% पाहिजे. इथं आपलं शूट चालू होतं. पाऊस कंटिन्यू पडतोय पण आणि ह्या पावसामध्ये शूट करायला पण ब्लॉग बनवायला पण आणि बाई गाडीला काय मजा येते माहिती का. म्हणजे इकडं बघा ना काय वातावरण झालं आहे ना. मोबाईलचा डिस्प्ले दाखवला असताना तर पूर्ण भरला आहे. सगळं सामान ह्या गाडीचं इथं ठेवले. ही गाडी असं बॅकअप गाडी झाली आहे माहिती का. खरं सांगतो ह्या गाडीने पण आहे ना लय साथ दिलं. बॅकअप गाडी ही आणि इथं आपलं जॅकेट आणि चालू आहे खतरनाक विषय. करूया मला आहे ना फक्त आता गाडीचे स्लोमोमध्ये शॉर्ट्स घ्यायचेत काय ते मीच घेतो. ह्यांनी घेतलेत माझ्यासोबतचे पण बाकीचे जेवढे काय स्लोमो वगैरे ते मी घेतो. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी भेटतील. चलो बाय. जास्त आता काही व्हिडिओ बनवत नाही. लाईक शेअर सबस्क्राईब करा तेवढं फक्त. नागपूरवरनं गाडी बघायला आलं आहे भाऊ.
चालवाय नाही बघायला, चालवायची नाही. तर इकडे बघा आर्मीचं काहीतरी दिसतंय मला. पण चलो ठीक आहे, इट्स ओके. करूया पहिले स्लो मोजमध्ये शूट करूया आणि मग भेटूया. फुल भिजलो. हा उन्हाळा आहे का पावसाळा आहे, तसा पाऊस चालू झाला आहे, एवढा नाही पण हा मजा येते गाईस. एन्जॉय करूया, एन्जॉय करता करता शूट करूया. चलो बाय. काय म्हणतोय केळीचे पात वगैरे ते झालं. हे भिजलं नाही भिजलं त्याचा काही इश्यू नाही एवढा, फक्त आपल्याला आहे ना इथल्या गाडीवरती घ्यायची आहे. पण लगेच नाही घेतली तरी काही विषय नाही, थोड्या वेळाने घेऊ. पाय दुखतोय थोडंसं, आता काय करू? रेस्ट करू म्हणजे नक्की काय करू? पावसामध्ये झोपू का? ये नाही खरे चालू आहे. अरे ठीक आहे, मी जर बसून राहिलो ना उठताना मला लय जास्त त्रास होतो, त्यामुळे मी उभा राहिलो, बसलो नाही. कळलं का आता तुला? आई काय काय मोमेंट भेटायला लागले. हा बरं काय म्हणतो तुला किती वाजलेत मला टाइम सांग. किती बघ 3:30 10 मिनिटांनी निघूया. 10 मिनिटात निघू. जास्त जर भिजला ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. मला ती दानोरीच्या ग्राउंडची आठवण आली, काढायलाच पाहिजे. दानोरीच्या ग्राउंडमध्ये आम्ही रनिंगसाठी गेलो होतो ना, जवळजवळ 20 ते 25 मिनटामध्ये ना गुडघ्या एवढं पाणी साठलं होतं. तो सीन मला आत्ता आठवला आहे. तेव्हा तसं काही विषय होणार नाही का, पण भाई पावसाचा काही भरोसा नाही. या साईडला बघा एकदम क्लिअर आहे, इकडं पाऊस आहे म्हणजे इकडं पण थोडासा क्लिअर आहे. या साईडला जास्त पाऊस आहे की आत्ता इथं आमच्यावरतीच. इकडनं वाढत जर गेला तर प्रॉब्लेम व्हायचा, त्यापेक्षा आपण गाडीवरती मला असं वाटतं थोडं 1-2 मिनटं ना वॉकिंग करतो, जेणेकरून पाय असं थोडंसं मुवमेंटमध्ये येईल. मुवमेंटमध्ये आल्यानंतर गाईज एक गोष्ट प्लीज यार बोलतोय मी तुम्हाला, लाईक शेअर सबस्क्राईब एवढ्या तर गोष्टी करायच्या, जेणेकरून व्हिडिओ बनवण्यासाठी अशा ठिकाणी येतो. म्हणजे त्याच्यावर व्हिडिओ बनवायसाठी काय नाही बोलू असं पण मला झालंच तसं. ठीक आहे, गाडीवरती काढूया, बाहेर जाऊन कुठेतरी थांबू. आता त्याच्यापासून फोटो व्हिडिओ काढायला आणला, पण तेवढ्या पद्धतीने शूट नाही करता आलं, कारण आमचा सडन प्लॅन झाला होता या संख्याचा. पण भरपूर सुटली ना, सडन प्लॅन झालंच नाही होतं, थोडासा उशीर झाला इथं. नाहीतर अजून 1-1.5 तास लवकर जर आला असतं. आणि तसं पण आम्ही मिसळ खायला आहे ना परत 2 तास लावले, त्याच्यामुळे पण निघायला पण जरासं उशीर झाला होता. होत असतात अशा गोष्टी, घराच्या बाहेर पडलं की ह्या सगळं काय ते होणारच आहे. सो एन्जॉय यार, तेच तर लागतं. नंतर मी नाव ठेवलं ग्रॅव्हिटी, ह्याच्यासाठी ठेवलं नाव, चायनाचं नाव चेंज केलं, ग्रॅव्हिटी ह्याच्यासाठी केलं कारण गाडीचं त्याच्यामुळे मला नकार झालं ग्रॅव्हिटी फील होती. आणि त्याच्या पुढे ना लाईफ इज वन्स लिव लाईक वन्स, तर ते ह्याच्यासाठी, कारण एकच आयुष्य, जेवढं होईल तेवढं जगून घ्या, एन्जॉय करा, त्या गोष्टी होत राहतात. काय ना मला नीट करणं खूप जास्त गरजेचं आहे. पावसाचं वातावरण आता थोडंसं चाललं. 4 दिवस मध्ये गावाला गेलो होतो, अचानक ऑफिसच्या काही कामामुळे ना वेळ लागला, पण चलो ठीक आहे, ते होत असतं रे, आहे ना. ह्या ब्युटीसोबत फिरायला आहे ना कॅमेरा बसू दे. अरे भाई कॅमेऱ्याचा आतमध्ये स्लोमो घेतो आणि मग भेटतो. आता इथे स्लोमो भेटणारच नाही, अजून घेतलोच नाही. चलो बाय. मित्रांनो, अरे तिकडे नाही रे, इथून असं का? ए थांब, तशी नको घेऊ म्हणतोय.
अरे ह्यांना राव सांगतोय मी मग बसून एक करतात एक ऐकत नाही रे, खरं नाही ऐकत. थांब मी काढतो. तशी नाही घ्यायची तिरकी गाडी कधी गावतामध्ये शेणामध्ये. गाडी घे माग, खाली खड्डा आहे. अरे काय त्या साईडनी इकडे गाडी नाही घ्यायची, अशी वर घे. मग कशी सांगितलं तुला, इकडे कशाला आला. आता गाडीला आहे ना माग कसं घेणार सांग. तुम्ही चालू करा, हे इकडे आहे तू. तुम्ही चालू करा. अरे हे बघ हा रस्ता आहे, ते सोड. तू गाडी इकडे खाली घे. मी सांगतो, मी घेतो गाडी, तू गाडी फक्त खाली घे. चिखलात नको घालू पाठीमागे. ते ठेव आणि गाडी घे. गाडी चालू करा. अरे होती अजून अशी अशीच वरती घे. अरे विषय सर्व घरी जातो. न्यूट्रल करा, या अशी सर्व वरती घेऊ गाडी. तर न्यूट्रल तर करा आधी. एक गिअर, पहिला गिअर म्हणजे आईला. हां सरळ जाऊ द्या. वरती जाऊ द्या. हा थांब. ए ठीक आहे, तुम्ही असं सरळच नाही वरती. मी घेतो बरोबर. तिरकी नाही घ्यायची गाडी कधी अशा ह्याच्यात. गवत आहे भाई. बघा व्हिडिओसाठी काय काय करते, कुठं कुठे येण्यासारखं फिरतोय बोंबलत. हा प्लीज यार गाईज, एक लाईक शेअर सबस्क्राईब. चल का पापा जातो. माझं फक्त जेव्हा घरी जाऊ दे, पाय माझं नीट होऊ दे. आईला बुटातले घाण पाणी गेले. आईच्या गावात काटे त्याला कचाकच टोचायला लागलेच. व्हायचा पंक्चर नाही व्हायला पाहिजे म्हणजे झालं. जर पंक्चर झाली तर विषय 25. मग तर लय अवघड होईल इकडं, माहिती का, घरी जाणं. एवढी इझिली काढली, बघितलं ना मी भाई. ये सब है ना एक्सपीरियंस का कमाल है, बाकी कुछ नहीं है. सच्ची कह रहा हूँ मैं, एक्सपीरियंस डज मैटर. आता गाडीनं आपल्याला एकदम नीट घेऊन जायला लागणार आहे, कारण लिनिंग बिनिंग काय नाही करता येणार. क्लच एकदम फुल सोडून द्यायचा, विदाउट क्लच. जो गाडी अशा ह्याच्यामध्ये चालू शकतो ना भाई, तो लदाखला नक्की जाऊ शकतो, नाहीतर लदाखला नाही जाऊ शकत कोणी. हा मी इथून सरळ जायचा प्लॅन केला होता. जाऊन दे, चल बाहेर जाऊनच लावतो, जरा चेक करतो गाडीचे टायर वगैरे ओके का सगळं. ढग तर वाजायला लागले तर अजून जास्तच. चिखल चिखल तर बराच झाला असणार. आई ग, चिखल झालाय का काय झालंय. बाबा बाबा बाबा, पहिल्यांदा एवढी गाडी मळली, काय खरं नाही.
गाडी आहे ना कुठंतरी थांबून वॉश करायला लागणार आहे, नाहीतर तसं घरी जाईपर्यंत चिखल जाईल पण सगळा वरती होऊन जाईल. स्लिप मारतीच ही गाडी. तुला माहिती का अशा ह्याच्यामध्ये आहे ना कशी चालवायची गाडी तुला सांगतो. जे तू मागाशी आला ना जसा उभी चढवायची आणि रेस नाही द्यायची, रेस मध्ये स्लिप मारते. आणि हे जे कसले असले रोड असले खराब जर रोड आहेत ना तरी पण रेस नाही द्यायची. गाडीचा पहिला गिअर टाकायचा, क्लच नाही दाबायचा, अशी हाय अशी सोडून द्यायची. गाडी गाडीच्या हिशोबाने चढती बरोबर, ते होऊन जात. हा बरं, हा तेच क्रॉस नव्हती घ्यायची. मी त्याला मागाशीच बोललो सरळ घ्या अलीकडनं, पण चला ठीक आहे. पाऊस भरपूर येणार आहे आणि गाईज व्हिडिओ पण मोठा होणार आहे. बरं गाडी आहे ना पडली बिडली नाही, काही विषय नाही झाला. आता फक्त नीट जायला लागणार कारण पूर्ण चिखलानी माखली आहे, वरनं बादल, पाऊस बिऊस खतरनाक. फक्त एका ठिकाणी थांबूया जरा, 10-1 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि मग पुढे निघूया. काय पुढे एका ठिकाणी थांबूया, थांबू कुठेतरी 10-1 मिनिटासाठी आणि मग पुढे निघूया, मग डायरेक्ट घरी. चला, हा एकदम हळू घ्या. हा चल ठीक आहे. गाईज वातावरणामध्ये गाडी चालवायची पण मजा वेगळी आहे. अशा फक्त समोर आता तेवढं दिसतंय, बाकी तर सगळं पॅक झालंय पावसाने. अख्खा भिजलोय माहिती का, अख्खा भिजलोय. मी पाण्यामध्ये ह्याच्यासाठी टाकतोय कारण जो चिखल लागलाय ना तो चिखल फक्त मला काढायचंय बस, बाकी काय. तो निघून जाईल तसं पण चिखल चालता चालता गाडी, नॉट अ बिग डील. होईल तेवढा हळू जायचा प्रयत्न कारण आपल्याला घरी नीट पोहोचायचं. इथं काय रिसॉर्ट काहीतरी दिसतंय. थंड वाटायला लागले बरंच. गाडीची गरमी गायब झाली सगळी. तरी ऑल्दो 65 डिग्री टेम्परेचर दाखवते. जर पाऊस नसता ना तर इथं दाखवलं असतं 80-85 जर थंड हवा असती तर, पण आता दाखवते 66. म्हणजे ते थोड्या वेळामध्ये 70-1 पर्यंत पोहोचून जाईल. आत्ताच गाडी काढली आहे. सो ते कपल तिकडे एन्जॉय करते, आम्ही दोघं इथे एन्जॉय करतोय. रस्ता बघा कसला भारी, भारी वाटते ना. मला तर भारी वाटते भाई, मजा यायला. नो लिनिंग. मगाशी लीन मारले, आता लीन नाही ना, काय नाही. 30ला आहे गाडी 6व्या गिअरवर. पाऊस तर थांबलाय, थंड हवा आहे. थंड हवेमध्ये फक्त आपण असं आहे की पाऊस आता थांबलाच पाहिजे, कंटिन्यू सुकून गेलो पाहिजे. 6व्या गिअरला 27. तुम्ही म्हणता जरा जास्तच हळू चाललाय, जायला लागतं हळूहळू कधी कधी. गाईज रिटर्न येताना आम्ही आहे ना खडकवासल्यावरनं आलोय. इकडची साईड बघा पूर्ण पाणी. इकडं पण आहे ना शूट करायला काय मजा येते. मी विचार करतो ह्या साईडला कुठेतरी थांबावं. पलीकडच्या साईडला आहे ना गर्दीले असते, आहे ना, काहीतरी वडापाव वगैरे काहीतरी खाऊया. अख्खा भिजलोय माहिती का.
हा हे यार थांब रे, तू कुठेतरी थांब. नाही मी नाही येते, जा तू. 2 ठिकाणावर तू मला पळवलंय. नाही 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 नाही. कॅमेरा ऑन करायचंच विसरून गेलो. जिथं आम्ही आहे ना चाय कॉफी वगैरे प्यायला थांबलो आणि निघालो. हा काय झालं? झालती ना, बघितली ना अशी स्लिप मारती, डायरेक्ट स्पिन होती, ड्रिफ्ट मारती. काय ड्रिफ्ट? तेच मला तुम्हाला दाखवायचं होतं. कॅमेरा आहे ना ऑफच राहिला, मला लक्षातच नाही कॅमेरा ऑन करायचा. थोडासा स्ट्रेच केला, रस्ता थोडासा भिजलाय ना त्याच्यामुळे ड्रिफ्ट मारली गेली आणि मला थंडी वाजायला लागली थोडी थोडी. पूर्ण भिजलोय ना त्याच्यामुळं. बाय द वे चलो गाइस, अरे काय बोलायचं, मला कळलं झालं थंडीमुळे हात जरा कापायला लागलेत. शेवटचा सीन तुम्हाला दाखवतो इकडचा. छोट्या पोराला घेऊन पळवतात गाडी. लय घाण कापायला लागलो, एवढी थंडी. आणि इथं पण थोडा थोडा पाऊस झालाय चालू. एक लोकेशन आहे की इकडे गर्दी आहे किती असते. सुशीलला इथं यायचं होतं. त्याचं लोकेशन ऑल्दो भारी आहे, बट विषय असा आहे की आपल्याला गर्दीत नाही आवडत. आपल्याला पाहिजे शांतता. आणि थंडीने बत्ती गुलावायला लागली आपली. काय लोकांचे रिॲक्शन आहे वा. काय आता इथून पुढे सगळं काम आहे ना 25 होणार आहे ट्रॅफिक मध्ये. विषय वाढी होणार आहे. चलो गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ आहे ना आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. ऑलरेडी लय मोठा व्हिडिओ बनल मग, नाहीतर प्रॉब्लेम होईल मला एडिटिंगला. जेवढा जास्त मोठा व्हिडिओ तेवढा जास्त एडिटिंगला टाईम लागेल. आणि आता माझी जीप पण आहे ना जराशी जड झाल्यासारखा विषय झालाय. थंडी नाही या साईडला, काय नाही काहीच नाही. फक्त एवढं आहे की आम्ही भिजलोय ना त्याच्यामुळे ती हवा आहे ना जास्त थंड थंड वाटायला लागली आहे. हात वगैरे ना गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. काय नाव आहे तुझं? नाव काय आहे? आतिश. आदिश. कुठं राहतो? आवडली गाडी? कशी आहे? यूट्यूब बघतो? यूट्यूब बघतो? तू पण दिसशील आता यूट्यूबला. हे बघ इथे फोटो काढून घे आणि मी टाकून देतो. टाकून देतो ना डायरेक्ट. तुला हे नाहीये, नेट नाहीये, फोटो काढून घे मग. नेट आलाय का बघ. पूर्ण टाकल्यावरच येईल. अर्ध टाकल्यावर नाही येणार. कावासाकी 800. चल बाय. छोट्या पोरांना गाडी आवडती रे, लय आवडती. मला मी पण छोटा होता ना असंच गाड्या बघायचो नाही का, आवडत्या गाड्या आपल्या. त्या टायमाला तरी एवढ्या गाड्या नव्हत्या, खूप रेअर दिसायचं. आता तरी मोस्टली आहे ना गाड्या दिसतात नाही का, बऱ्याच गाड्या दिसतात रोडवरती.
भाई साहब हे ट्रॅफिक आहे का काय? आता कसं काय या ट्रॅफिक मध्ये सीन? पाय माझा थोडासा दुखतोय, जास्त नाही दुखत आहे बट ऑल दो दुखतोय यार. एवढ्या ट्रॅफिक मध्ये मला गाडी घालायला नाही आवडत रे. नुसती गाडी गरम होत राहते. मग ऑलरेडी 101 डिग्रीज आहे. आता ती पोहोचल माहिती का कितीला? 103 104 पर्यंत जाईन आय थिंक. अशा बघतात ना पोरी. पोरी नाही म्हणजे सगळेच बघतात. लोकांना आवडतो तेवढा आवाज म्हणून बघतात. गाडीला बघतात ना, मला नाही बघत. जाऊन दे जाऊन दे जाऊन दे, स्टॉप नका घेऊ. अरे रे 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 स्टॉप घेतला. मला सरळ जायचंय. सरळ तर जाऊ शकतो ना? नाही जाऊ शकत. इट इज ओके. सुट्टे पैसे असेल तर देतो तुला. काय करतोय? पैसे पाहिजे? पैसे पाहिजे? किती पाहिजे? किती पाहिजे? बोलता नाही येत? बोला येत नाही का? 8 चिल्लर. 1 रुपये. डिमांड वाढली ना, 1 नाही काय होत. 2 रुपये खतम. तेवढेच होते. तेवढेच आहे. चिल्लर दिले सकाळपासून 4 जणांना. काय करू? खतम. वास रे बाबा. आता काय करू तुला? एक तर माझा पाय दुखतोय. जेवढे हाय चिल्लर तेवढे दिले. तर हे असं आहे माहिती का? डिमांड पण एवढी वाढली ना. 5 आणि 10 रुपये घेतात आजकाल. 2-4 रुपये चिल्लर असेल ना, नाही घेत नाही. हो शेठ, जाऊ दे ना शेठ. शेठ भाई, वातावरण कसं झालंय ना शांत. सुशीला हा निघून गेला. बावड्या, काय चाललंय तुझं? कसं काय डायरेक्ट तिरकी घालती? तिरकी गाडी आहे ना, कळत नाही स्पीड काय. काहीच लोकांचे रिॲक्शन आहे ना एवढे भेटतात आहे ना भाई, खतरनाक. काय काय रिॲक्शन तर तुझे मला दिसले असतील. आज जरा जास्त नोटीस झाले म्हणजे नाही का. पण समोर असल्यामुळे ना अँगलला नोटीस होत नाही. अँगलला म्हणतोय मी कॅमेऱ्याच्या, तेवढे फ्रंटला नोटीस नाही होत. लोक तेवढं कसं असं वळून. आहा, बघितलं का? बघितलं कशी बघते? हे डाव आहे. हे डाव तू हे काय केलंस? तू तू केलंय काय केलं? सगळं हातावरती आहे ना, या साईडला इथं प्रेशर येतो थोडासा.
कारण असं थोडंसं आहे ना, मी ॲग्रेसिव्ह पोश्चरमध्ये चालवतो ना, त्याच्यामुळं. नाहीतर मग ओके ऑल दो. 101 डिग्री पोचलं यार टेम्परेचर. 5:30 वाजलेत. 9525. ह्याची ट्रिप बी आहे नाही काही. मला ट्रिप ह्याची अरे मी ट्रिपच सेट नाही करत यार, काय विषय झालाय मला. असू दे, जी आहे ती आहे. या 2 पोरींना गाडी आवडली काहीच. हाय ग, हाय पण केला. आणि 5:30 तर वाजले. 6 वाजेपर्यंत सरळ 6 वाजेपर्यंत आपण सरळ घरी जाईल. आऊ जो तेरे संग गरम झाली म्हणून बरं झालं. गुडघ्याला माझ्या शेक भेटतोय. गुडघा त्या तिकडल्या पायबायला बेडबॅग दिला. मग शेक सोबत भाजून खायला लागेल. ट्राय करू काय काय होती. शॉपिंग करायला आलो ना संडे आहे. लोक बघायला लागली बास लय झाली. कारण लय मोठा व्हिडिओ बनतोय माहिती का. सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. शनिवारवाडा all you know that and this is the Martha Tiranga. चलो guys, टाटा, see you, bye bye in next video. See you in next video. बघून क्रॉस कर. चल